सांगितलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये की काय प्रॉब्लेम होते आणि आम्ही काय फेस केलं होतं ज्यामुळे आमचे ब्लॉग नव्हते. आय होप तुम्हाला तो ब्लॉग आवडला असेल. आणि तुम्हाला जसं त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आता नेक्स्ट आमचा होम टूर येणार आहे, तर तो आलाय. आता तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये तो कंटिन्यू झालाय. तुम्ही बघू शकता की घर कसं आहे आणि कसं नाही. ह्याच्यात मी तुम्हाला होम टूर दाखवलाय. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हे मी स्टार्टिंगलाच सांगते आणि नक्कीच तुम्हाला आवडेल हा ब्लॉग. तर तुम्ही बघा आता. सो गाईज हा आमचा हॉल आहे. तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की आम्ही होम टूर देणार आहे. हे आमचा न्यू घराचा हॉल आहे. असं आम्ही काहीतरी सेटअप केलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता TV युनिट असं. आत्ता सध्याला तरी नॉर्मल आहे कारण की हा रेंट दिले तर इथे जास्त काही करता नाही ना. तरी आम्ही प्रयत्न केला. ह्या वॉलवर तुम्ही बघू शकता आम्ही अशी 3 ग्लासेस लावून त्याच्यावर थोडंसं काहीतरी म्हणजे असं ठेवले बुद्धांची मूर्ती वगैरे. तिथं सुद्धा तुम्ही बघू शकता छोटे छोटे बुद्ध आणि तिथे ते प्लांट आहे. आणि मग ही वॉल अशी आहे. मग इथं परत आम्ही कर्टन्सच्या साईडला लीफ ठेवले. ते थोडंसं चांगलं सुद्धा येतो घरात. आणि कर्टन्सच्या ह्या साईडला तुम्ही तर काय तुम्ही बघू शकता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आम्ही. आणि इथं असं फ्लावर युनिट आहे. आणि परत असं म्हणजे फ्लावर वास ठेवले हे 2 चांगला लुक येण्यासाठी. आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आमचा हॉल आम्ही डेकोरेट केला. थोडंफार इंटिरियर केलं आम्ही स्वतःने छोटंसं की घरात पॉझिटिव्हिटी राहावं म्हणून. आता तर काय आता मी तुम्हाला किचन दाखवते ना. तुम्ही बघू शकता तिकडच्यापेक्षा थोडंसं मोठंच किचन आहे आपलं. आणि इथं असं मांडणी वगैरे ठेवली आणि भांडे तुम्ही बघू शकता. इकडे वॉश बेसिन आणि हे माझं युनिट आहे जिथे मी स्वयंपाक वगैरे करते कुकिंग. अशा पद्धतीने सेट केले. अजून मला इकडं थोडेसे चेंजेस करायचे पण मी केलेले नाही. आणि तुम्ही बघू शकता किचनमधनं सुद्धा खूप छान असा व्ह्यू दिसतो. हा व्ह्यू तुम्हाला गॅलरीमधून सुद्धा बघायला भेटेल. आणि मग आता इथे मी देवाला ठेवला आहे. देवघर म्हणजे ते मला लवकरच एक सेटअप त्याचं पण चेंज करणार आहे. ते सुद्धा तुम्हाला काही दिवसांनी भेटेलच बघायला. आणि इथे फ्रीज ठेवलं आहे. आणि मग आमच्या किचनमध्ये इथे आम्ही स्टार्टिंगला आम्हाला जास्त अलाउड नव्हतं ग्रिल वगैरे करायला, त्यामुळे इथंच आम्ही हे कीजचं लावलं आहे. आणि इथं आमचे वॉशरूम आहे दोन्ही. इथं बाथरूम आणि इथं वॉशरूम. तर तुम्ही बघू शकता. तर आता इथं आमचं बेडरूम आहे. या तुम्हाला बेडरूम दाखवते. तर तुम्ही बघू शकता हे आमचं बेडरूम आहे. अशा पद्धतीने आम्ही इथं सेटअप केलं आहे. हे सुद्धा आम्ही स्टिकर्स लावलं ते वॉल स्टिकर्स थोडं अट्रॅक्टिव्ह आणि अनायकाला सुद्धा पॉझिटिव्हिटी आणि चांगलं काहीतरी भेटण्यासाठी तिला बघण्यासाठी आणि तिला सुद्धा चांगलं वाटण्यासाठी इथे आम्ही असं बेड सेट केलं आहे तिच्यासाठी. आणि आम्ही सुद्धा असतो इथे जास्त अनायका असते पण. आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही कबर्ड वगैरे ठेवले. आणि इथे कबर्ड ठेवले. कबर्डवर आम्ही अनायकाचे सगळे सामान ठेवलं ते कारण की काय इथं ते काय बोलतात त्याला माळा वगैरे नव्हतं, त्यामुळे मग आम्ही असं कबर्ड तो स्पेस युटिलाइज केलाय. आणि इथे तुम्ही बघू शकता ड्रेसिंग टेबल आहे. ड्रेसिंग टेबलवर पण आत्ता सध्याला तरी थोडं अनायकाचं सामान ठेवले कारण की इथं ते नाही येत माझे, तर सामान ठेवायचं थोडं प्रॉब्लेम. आता तुम्हाला मी गॅलरी दाखवते. तर गॅलरीमधनं व्ह्यू बघा तुम्ही. या तर हे माझं क्लोथ ड्राइंग स्टँड आहे. आणि इथे थोडंसं प्लांटेशन केलं आहे मी आत्ता. प्लांटेशन केलं आहे आणि अजूनसुद्धा मला करायची इच्छा आहे पण इथं काही सामान आहे ते हलून त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता थोडी क्रिएटिव्हिटी केली. आणि आम्ही ग्रिलला सुद्धा असं प्लांट्स म्हणजे मनी प्लांटचा वेल वगैरे लावला आर्टिफिशियल. आणि पावसात खूप छान असं वाटतं. वातावरण खूप छान आहे. क्लायमेट खूप थंड थंड आहे. तर हे आमचं घर आहे. तुम्ही बघितलं असेल
आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि हे न्यू घर आमचं कसं वाटतंय तुम्हाला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.